95 शाखा 95 क्रमांकाचे शाखा प्रमुख भरत दायमा साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. हा, पहिल्यांदा टॉस केला जाईल आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच. या दोन्ही कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आणि टॉस जीता है, टॉस जीतकर क्या फैसला होगा? सर फील्डिंग करेंगे. टॉस जिंकून फील्डिंग करण्याचा निर्णय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. तर या ठिकाणी परफॉर्मर ऑफ द मॅच सुलतान खान आपण या ठिकाणी यायचं आहे. जिमी नाटेकर आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. परफॉर्मर ऑफ द मॅच जिमी नाटेकर, सुलतान खान आणि मॅन ऑफ द मॅच इम्रोज खान. परफॉर्मर ऑफ द मॅच निहाल मात्रे, नरेंद्र भंडारी साहेब आमच्या बरोबरने जुडले गेलेले आहेत. ते पुरस्कार देतील या मानाच्या स्पर्धेमध्ये. सुलतान खान या, जिमी नाटेकर, सुलतान. परफॉर्मर ऑफ द मॅच 2 ओव्हरमध्ये केवळ 13 धावा खर्च केल्या. स्विंगचा सुलतान म्हणून देखील ओळख आहे या खेळाडूची. जबरदस्त कामगिरी केली. गेली कित्येक वर्ष दर्जेदार क्रिकेट मुंबईपासून दुबईपर्यंत ज्या खेळाडूने खेळलाय असा हा खेळाडू या ठिकाणी परफॉर्मर ऑफ द मॅच ठरतोय. अभिनंदन सुलतान. त्यानंतर जर पाहिलं तर ट्रोलिंगचं टी शर्ट त्यांना मात्र या ठिकाणी दिलं जाते फोर्स 1चं. आणि जिमी नाटेकर या आपल्या खारचे एक दर्जेदार गोलंदाज आहेत. आणि जिमी हा परफॉर्मर ऑफ द मॅच मयूर स्पोर्टचं एक ब्रँडेड टी शर्ट त्यांना या ठिकाणी दिलं जात आहे. धर्मवीर चषक कुणाल सरमळकर साहेबांच्या माध्यमातून आयोजित असणारी मानाची स्पर्धा. आणि त्यानंतर पुरस्कार दिला जातोय मॅन ऑफ द मॅच इम्रोज. 1 ओव्हर टाकली, 2 महत्वपूर्ण विकेट आणि केवळ 3 धावा. ठाण्याचा महागिरी एक्सप्रेस स्पोर्ट्स फ्लेक्स एक ब्रँडेड टी शर्ट या ठिकाणी दिलं जात आहे. श्री साई स्पोर्ट्सची कॅप या ठिकाणी दिली जाईल. आणि आमचे हे मान्यवर इम्रोज यांना हा पुरस्कार या ठिकाणी दिला जातोय. पावसाळी क्रिकेट मानाची स्पर्धा बांद्रे मुंबई. चला, धन्यवाद आपल्या सगळ्या मान्यवरांचं देखील. हॅलो, या ठिकाणी धर्मवीर चषकासाठी उपस्थित राहिलेल्या पाहुण्यांचा सन्मान करणं आपलं आद्य कर्तव्य आहे. म्हणूनच आज या ठिकाणी राजकुमार बागेरिया साहेब विधानसभा समन्वयक आहेत, ते या ठिकाणी उपस्थित राहिलेत. त्यांचा सन्मान केला जातोय. राजकुमार बागेरिया साहेब, नक्कीच साहेब आपल्याला शाल परिधान केली जाते, नक्कीच सन्मान केला जातोय. धर्मवीर चषकात आपली उपस्थिती साऱ्या खेळाडूंना एक प्रेरणा देईल. आणि नक्कीच कामगार नेते म्हणून आज या बँड्राचा बोलबाला म्हणजेच भगवं वादळ कुणालबाई सरमळकर यांच्या हस्ते सन्मान केला जातोय. पुढील सन्मान भरत दायमा शाखा प्रमुख 95 यांचा सन्मान केला जातोय. कुणालबाई सरमळकर यांच्या नक्कीच एक शाल आहे, उबदार अशी शाल आणि सन्मान चिन्ह देऊन सन्मान केला जातोय. निहाल म्हात्रे शाखा प्रमुख 97, नरेंद्र भंडारी युवा सेना बांद्रा पश्चिम विधानसभा अध्यक्ष. धर्मवीर चषकात प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत क्रिकेट रसिकांना शुभेच्छा देण्यासाठी. भरत दायमा शाखा प्रमुख 95 यांचा सन्मान होतोय. यूट्यूबच्या माध्यमातून ट्रोलिंग स्पोर्ट्स नक्कीच चांगली साईड आपल्याला पाहायला मिळते. धर्मवीर चषकात सारेच क्रिकेट रसिक आज धर्मवीर चषक पाहण्यासाठी आलेत. रेणीबाई हे भाईंचे हितचिंतक आणि क्रिकेटचे चाहते आहेत. तुम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेत कारण सारे मुंबईकर नक्कीच एक काळ त्यांनीही क्रिकेट गाजवलाय. कारण आपण मुंबईकर आहोत मित्रांनो. तहान भूक सारं विसरायला लावतं. त्या खेळाचं नाव आहे क्रिकेट. तुम्हें हमें जीना सिखाता है वो खेल का नाम है क्रिकेट. आणि नक्कीच चंद्रकांत शेटे मराठी माणसाचा आवाज दुबई कुवेत नाही
परदेशात पोचू द्या, कारण चंद्रकांत शेट्टे नक्कीच समालोचन ऐकण्यासाठी आमच्यासारखे समालोचक आतुर असतात. परंतु आज जी आपण चाहते वर्ग आहे ना, समालोचकांची एक स्पर्धा असते मित्रांनो, आणि तो आवाज, मराठी माणसाचा आवाज पूर्ण देशात घुमतोय. कारण नाव आहे चंद्रकांत शेट्टे, मुंबई नगरीचे सुपुत्र आहेत. नक्कीच सर, तुम्हाला शुभेच्छा असतील. धर्मवीर चषक तुमच्याच माध्यमातून आवाज पूर्ण भारतात जाऊ द्या, आणि युवा समालोचक कर्जतचा आवाज घुमतोय. समीर सरांचा नक्कीच युवा समालोचक आहेत, आणि आकड्यांचा जादुई आवाज म्हणजेच जयेश भोसले सर. नक्कीच सर, तुमच्या 2 दिवसाच्या मंत्रमुग्ध वाणीने आमच्यासारख्या समालोचकांना काहीतरी शिकायला मिळतं. असाच धर्मवीर चषक. आणि मित्रांनो, धर्मवीर तुम्हाला उपाधी सांगतो, त्या धर्मवीर चषकाची धर्मवीर 2 काल लॉन्च झालाय, आणि नक्कीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे 275 कोटी रुपये आरोग्य निधीतून 35,000 रुग्णांना झाले. चला, चालू मॅचचा अपडेट तुम्हाला दिला जाईल. हॅलो हॅलो, धन्यवाद सागरजी, तुमचे मनापासून आभार. मॅचला होते सुरुवात सेकंड राऊंडची मॅच, अर्थातच क्वार्टर फायनल. जोरदार अपील पंचांकडे, आणि ते रवी लिंगाला बाद होऊन माघारी परततोय. सुलतानने घेतले विकेट, फर्स्ट विकेट डाऊन. अमोल दादा पवार युथ फाउंडेशन वर्सेस हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपण त्वरित आयोजकांशी संपर्क साधावा. त्यानंतरचा होणारा सामना भांडूप स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात विक्रोलियन्स विक्रोळी. आपण देखील तयारीत राहावं. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. कोसळणारा पाऊस आणि या पावसामध्ये चालू असलेला हा रणसंग्राम धर्मवीर चषकाचा. स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब आणि त्यांच्या साथीला देव फ्रेंड्स यांच्या वतीने आयोजित ही स्पर्धा. आजचा हा दुसरा दिवस आहे, शेवटचा दिवस, आणि लढत चालू आहे दुसऱ्या फेरीची, अर्थातच उपउपांत्य फेरीची. 2 संघादरम्यान ओमसाहेब बांड्रा विरोधात मनीष 11 झारग्राम. 1-1 सध्याची परिस्थिती. रवी लिंगाला माघारी परतलाय, आणि आता योगेश पवारच्या साथीला पोहोचलाय तो नागेश वाडेकर. सुलतान खानने घेतले ते विकेट. 5 ओव्हरचा सामना. वेगवान चेंडू. सुलतान खान वेगासाठी आणि स्विंगसाठी ओळखला जातो. खरं तर टेनिस बॉलला स्विंग असं म्हटल्यानंतर बरेच जण समालोचकांचे देखील कान धरतील, परंतु रबर बॉल आणि लेदर बॉल होऊ शकतो. रबर बॉल देखील होऊ शकतो, खास करून लेट स्विंग. वेगवान चेंडू. वेगाचा भडीमार सातत्याने या खेळपट्टीवरती कोसळणाऱ्या पावसामध्ये गोलंदाजांकडून केला जातोय, आणि आतापर्यंत धर्मवीर चषकामध्ये गोलंदाजच हवी ठरलेत. 2 धावा. धाव फलकावरती आहे, 1च विकेट. पहिलं षटक सुलतानचं. हाफ ट्रॅकर बॉल होता, समोर मारण्याचा प्रयत्न. वाडी श्लॉंगांच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 धाव. दुसऱ्या धावेसाठी योगेश पवार धावलाय. चांगली रनिंग, हेच करायचे. 1-1 धाव महत्वाची आहे. नागेश वाडेकरचा हा फटका होता. 2 धावा जोडल्या जातात. पहिल्या मॅच मध्ये नागेश वाडेकर आणि योगेश पवारने 50हून अधिक धावांची खेळी साकारली होती, ते देखील नाबाद. वेग पा टप्पा पडतोय, उसळी घेतोय, त्याचबरोबर खेळपट्टीवरती थोडं पाणी साचलंय, आणि या ओलसर खेळपट्टीचा फायदा उचलला जातोय सुलतान खान कडून. आणखी 1 धाव इथे जोडली जाते. स्कोर जाऊन पोहोचला आतापर्यंत 5 धावा धाव फलकावरती आहेत. प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये चालू असलेली धर्मवीर चषकाची लढत. पंच आणि कर्णधार यामध्ये सातत्याने डिस्कशन चालू आहे. जी काही शंका आहे ती मात्र पंच निश्चितच इथे त्या शंकेचं निरसन करतील. श्रेयस कदमला आपण पाहतो ऑन स्क्रीन.
एक ओव्हरचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धावफलकावरती धावा आहेत त्या मात्र 5. 1 बाद 5. पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 5 धावा. नॉन स्ट्रायकिंग एंडला राहिला होता योगेश पवार. सिंगल घेतल्यानंतर तोच आता स्ट्रायकिंग एंडला आहे. वेगवान चेंडू अगदी यष्ट्यांच्या जवळून मात्र हा चेंडू निघून गेला. जे एक्सप्रेशन आपण पाहतोय फरदीन काझीचे हे सांगतायत की अगदी यष्ट्यांच्या बाजूने हा चेंडू मात्र निघून गेला. आणखी एक अतिरिक्त स्वरूपात धाव. मागच्या मॅचमध्ये कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट दोन्ही फलंदाज खेळले होते. योगेश पवार असेल, नागेश वाडेकर असेल. सध्याच्या घडीला गरज आहे ओमसाहेब बांद्रा टीमसाठी त्यांच्या बॅटिंगची. आशिष शॉर्ट पिच बॉल हलक्या हाताने ढकलला कव्हर्स रिजन मध्ये. आशिष तिथे पोहोचतोय. एकच धाव. चांगलं कॉलिंग. थांबवलं. 2 धावा घेण्यासाठी खेचलेला हा फटका होता. अगदी हलक्या हाताने टॅप करण्याचा प्रयत्न होता कव्हर्सला योगेश पवारचा मिस्टर क्रिकेट. कारण परिस्थिती काय आहे, क्रीडांगण काय सांगते, खेळपट्टी काय, पाऊस चालू आहे, या परिस्थितीमध्ये आपण काय करू शकतो, जास्तीच्या धावा कशा कमावू शकतो याचं गणित बांधून सध्या योगेश पवार मैदानावरती संयमाचं क्रिकेट दाखवत आहेत आशिष मेहरुलच्या विरोधात. 7 धावा धावफलकावर. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल चाललाय मागे. बॅटची कडा घेतले. आणखी एक धाव इथे जोडली जात आहे. हे चित्र आपण वारंवार पाहतोय. हा कोसळणारा पाऊस फलंदाजांसाठी त्रास देतोय. खेळपट्टी ओलसर झाल्यानंतर बॉल स्किट होतोय. गोलंदाज हवे ठरतायत. या वर्षीची मागची 2 वर्ष बॅटरने गाजवली होती. या वर्षीची इलेक्ट्रिक बाईक एखादा बॉलर घेऊन गेला तरी सुद्धा हरकत नाही. अगेन इट्स शॉर्ट पिच बॉल. अगदी कानासमोरून मात्र हा चेंडू काढलाय. अमित सरांचा इशारा आहे तो. अगेन इट्स डिक्लेअर रन. एकच धाव. एक धाव महत्वाची आहे. प्रत्येक फलंदाज एका ओव्हरमध्ये एक चेंडू असा शोधतोय ज्यावरती ते आक्रमण करू शकतात. चौकार किंवा षटकार. प्रचंड मुसळधार पावसामध्ये चालू असलेला हा सामना ओमसाहेब बांद्रा विरोधात मनीष 11 झारग्राम. पुढे टाकण्याचा प्रयत्न होता. पाहूया लाईन खराब आहे. नाहीये. फक्त डिक्लेअर स्वरूपात एकच धाव. फक्त एकच धाव. धाव फलक 10. 1 वरती 10. आशिष मेहरुल 5 चेंडू फेकलेत. फक्त धावा दिल्यात त्या 4. एक बेस्ट ऑलराऊंडर आहे आशिष. पुन्हा तोच प्रयत्न. विकेट कीपर फरदीन काझी. दुसऱ्या क्रमांकाचं षटक येथे समाप्त झालंय. धाव संख्या ती मात्र 10. 10 धावा धाव फलकावर. मध्ये आता पाहायचं की योगेश पवारचा अप्रोच काय असणार आहे. या कोसळणाऱ्या पावसामध्ये जो अनुभव त्याच्याकडे आहे, रणजीपट्टू आहे, टेनिस बॉलचा अनुभव आहे, रबर बॉलचा अनुभव आहे, लेदर बॉलचा अनुभव आहे, अशा अनुभवाचा वापर सुलतान खान एक टॅलेंटेड बॉलरच्या विरोधात कशा पद्धतीने योगेश पवारचा अप्रोच असेल. 10 धावा. ऑन साइडला खेचण्याचा फटका मारण्याचा प्रयत्न होता. आणखी एक डिक्लेअर स्वरूपात धाव इथे जोडली जाते. असे वेगवान चेंडू बंदुकीच्या गोळीच्या वेगाने झपकन निघून चाललेत. अशा चेंडूवरती आक्रमण करणं इतकं सोपं काम नाहीये, ते देखील भर पावसामध्ये. 11 धावा. नेल्सन फिगर. फटका खेचलाय. हा योगेश पवार आहे. परिस्थिती कितीही बिकट असू दे, योगेश पवार तिथे अगदी स्थिर स्थावर उभा आहे. त्याच्या बॅट मधून निघाला हा धमाका. धर्मवीर चषकाचा षटकार. खेचलाय. पाहूया कितपत हा बॉल जाणार आहे. लॉंग ऑफला फिल्डर आणि त्याच्या डोक्यावरून योगेश पवारची पॉवर. पलटवार.
चालू होते की या प्रश्नाचं उत्तर शोधणार तरी कोण, कोण मारणार फटके, कोणाच्या बॅट मधून येणार मोठी फटकेबाजी, ही चर्चा चालू होते. आणि त्या चर्चेला, त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम केलंय ते योगेश पवारने. त्याचा अनुभव इथे कामी येतोय. बाउन्सर इथे टाकलाय सुलतान खानने, तो देखील तिखट बाउन्सर होता. पंच रेफर करतायत व्हाईट साडी तिसऱ्या पंचांकडे. या भर पावसामध्ये जय सरपा इथे योगेश पवारने हल्ला चढवलाय, तो देखील कोणासमोर, कच्च्या गुरुचा चेला नाहीये सुलतान खान. सुलतान खान सारख्या वेगवान गोलंदाजाच्या विरोधात हल्ला चढवला. इट्स अ व्हाईट बॉल. पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. पाहता धावांची गती इथे वाढलेली, ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही देखील पाहू शकता. नासिर शेख हे तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत अगदी फलंदाजाच्या डोक्यावरून मात्र निघून गेलाय. 1+1 अशा 2 धावा. 25 धावा धाव फलकावरती. 25. सर्वांच्या नजरा योगेश पवारवर, सर्वांच्या नजरा सुलतान खानवर. इथे ऑन साइडला काय फटकेबाजी चालू आहे. बॅटिंग आवडली असेल योगेश पवारची तर टाळ्यांचा कडकडाट होऊन जाऊ दे. कळतोय तो देखील मुसळधार. धर्मवीर चषक जे त्याचं आवडती स्पर्धा आहे, ज्या स्पर्धेने योगेश पवारला मुंबईमध्ये नाव लौकिक करून दिलं, अशा स्पर्धेमध्ये जिथे फलंदाजांना प्रश्न पडले होते, संघर्ष करावा लागत होता, तिथे योगेश पवारच्या बॅटमधून 3 षटकार आलेत. पुढे टाकला होता चेंडू. सुलतान खानने देखील इथे कमबॅक केलंय. अपील करतोय पंचांकडे, कॅच आहे की नाही. यस, बाउन्स झालाय तिथे. फलंदाज नाबाद आहे. सुलतान खानच्या विरोधात केलेलं हे आक्रमण तो देखील कदापि विसरणार नाही. 31 धावा धाव फलकावर. 31. कव्हर्सला फटका खेचलाय. डिलिशियस स्ट्रोक होता, परंतु तिथे चिखल आहे, पाणी आहे, थांबला तिथे चेंडू. हीच तर खरी पावसाळ्याची मजा आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. यस, 2 धावा इथे कंप्लीट झालेल्या आहेत. स्वतः श्रेयस तिथे धावत गेलाय. असं चित्र आपण गावाकडे पाहतो. बांधावरती जेव्हा चेंडू थांबतो त्या शेतामध्ये, तेव्हा बांधावरून धावत जाऊन खेळपट्टीपर्यंत खेळाडू पोहोचतात. आता अवस्था तीच आहे. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झालाय. स्कोर आहे 33. 11च्या सरासरीने या ओव्हरमध्ये बऱ्याच धावा आल्या. 2 ओव्हर टाकल्या सुलतान खानने, धावा संख्या दिल्या त्या 26. 1 षटक टाकलं होतं गोलंदाज आशिषने, त्याने धावा दिल्या त्या अवघ्या त्या मात्र 5. आज मृत्युंजय कोथरूड पुणे दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे, टॉस करण्यासाठी या इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. आदरणीय कुणालबाई सरमळकर साहेबांची ही स्पर्धा. शिवसेना विभाग क्रमांक 7 चे विभाग प्रमुख, कामगार नेते, डॅशिंग नेतृत्व या विभागाचं. 4थं षटक फिरोज आलाय. समोर नागेश वाडेकर आहे. 3 ओव्हरमध्ये 33 आल्या. चांगली धावसंख्या आहे. मागच्या ओव्हरमध्ये योगेश पवारनं आक्रमण केलंय. पहिल्या मॅचमध्ये देखील चांगली बॅटिंग केली होती योगेश पवारनं. मिस्टर क्रिकेट आपल्या आवडत्या मैदानावरती, आपल्या आवडत्या स्पर्धेमध्ये, ज्या स्पर्धेने त्याला नाव लौकिक दिलं त्या स्पर्धेमध्ये हल्ले चढवत असताना गोलंदाजांवर. 33 धावा धाव फलकावर. पुढे टाकला होता नागेशने, खेचला फटका, लॉंग ऑफ क्लिअर केले, बॉल थेट त्या रस्त्यावरती. षटकार. क्षणाला असं वाटतंय की फलंदाज सांगतायत बस झाली गोलंदाजांची मक्तेदारी, आता आमचा हल्ला तुम्हाला सोसावा लागेल. आणि तो हल्ला चढवलाय योगेश पवार आणि नागेश वाडेकरने. फिरोजच्या विरोधात षटकार.
पुन्हा एकदा वेगवान चेंडू होता, लेन थोडी पुढे होती, पिक बरोबर केलं होतं की मिड विकेटला मारायचे, परंतु थोडा दूर राहिला नागेश वाडेकर. आक्रमण हाच बचाव आहे, आक्रमण हाच बचाव आहे आणि आक्रमणच करत असताना नागेश वाडेकर ज्याने यावर्षी शतक ठोकलंय, शतकवीर आहे. 39 धावा, चौथं षटक, 39. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न होता, मिस टाइम स्ट्रोक. सुलतान आहे तिथे, जज करतोय आणि इथे चांगला प्रयत्न होता सुलतान खानचा. सुलतान खानच्या फिल्डिंग विषयी अनेक जण चर्चा करतात, परंतु सुलतान खान जेव्हा जेव्हा या मैदानात खेळलाय त्यावेळी त्याने चांगलीच फिल्डिंग केली. गेल्या वर्षी देखील मला ठाऊक आहे तीच पोझिशन होती, चिखल होता, पाणी होतं तिथे पडत धडत का होईना परंतु थ्रो करून त्याने रनआउट केला होता. आत्ताही प्रयत्न चांगला होता सुलतान खानचा, फक्त खड्डा पडला असेल एवढंच. धावा संख्या ती मात्र 40. हेच प्रयत्न करावे लागतील. ॲज अ फिल्डर, ॲज अ बॉलर धावा थांबवणं फार गरजेचं आहे. 40 धावा धावफलकावर. मागे चालला हा चेंडू, एक धाव तर झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, पुन्हा एकदा सुलतान तिथे धावतोय. पाय, ही दहशत आहे. आता चांगली फिल्डिंग, तिथे पोहोचलाय. बरेच जण मगाशी देखील जय सरांनी उल्लेख केला की 2 धावा सहज असतात, परंतु आता नाही त्याने करून दिल्या त्या 2 धावा, एकच धाव. नेक्स्ट मॅच अमोलदादा पवार युथ फाउंडेशन विरोधात हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे. दोन्ही टीमला विनंती, आपण लवकरात लवकर स्टेजशी संपर्क साधावा, विलंब करू नका. 41 धावा धावफलकावरती. चौथं षटक फिरोज. बाउन्सरचा इथे पुन्हा एकदा वापर केलाय. चला, इथे पुन्हा एकदा व्हाईट बॉल साठी रेफर करण्यात आलं तिसऱ्या पंचांकडे. प्रो लिंक स्पोर्ट्स विपुलजी पांडुलकर आणि त्यांची संपूर्ण टीम कार्यरत असताना या स्पर्धेसाठी धर्मवीर चषक, या स्पर्धेचे शिल्पकार, या विभागाचे नेते, विभाग प्रमुख आदरणीय कुणालजी सरमळकर साहेब स्वतः या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचे सर्व सहकारी उपस्थित आहेत. इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. यस, बॅटरच्या अगदी डोक्यावरून हा चेंडू गेला होता. 42 धावा. काय वेग आहे पा. अशा वेगावरती सुलतान खान जेव्हा गोलंदाजी करत होता, पाऊस कोसळत होता, बऱ्याच जणांना वाटत होतं की फटकेबाजी होत नाहीये. मागच्या षटकामध्ये 3 षटकार मारले होते योगेश पवारने. आता पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलाय. एक्स्ट्राच्या स्वरूपात एक धाव. 43 धावा, 43. नागेश वाडेकरने चढवला इथे हल्ला. धर्मवीर चषकाचा भगवा षटकार नागेश वाडेकरच्या बॅटमधून. समाप्त झालाय. जिथे धावा होत नव्हत्या, 36, 40, 45 पर्यंत रोखलं जात होतं, तिथे 4 ओव्हर 49 धावा कुठल्या गेल्यात आणि त्या देखील कोणत्या बॉलिंग लाईनअपच्या विरोधात. सुलतान खान, आशिष मेहरुल. आशिष मेहरुलच बचावलाय, ज्याने फक्त धावा दिल्या होत्या. त्याने धावा दिल्या होत्या अवघ्या 5 आणि त्यानंतर आला फिरोज, त्याच्यावरती देखील हल्ला चढवला, त्याने धावा दिल्या त्या मात्र 15. एकच गोलंदाज आहे आशिष, जो मात्र त्याने फक्त धावा दिल्या होत्या त्या 5. 4 ओव्हर 49 धावा. इम्रोज खान 49 धावा झालेल्या आहेत 4 ओव्हरमध्ये. योगेश पवार ऑन स्ट्राईक, 25 वरती खेळतोय. वेगवान चेंडू होता इम्रोज खानचा. मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी त्याने केली होती. डेथ ओव्हर मध्ये आला होता, 2 विकेट घेतल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच किताब त्याने देखील जिंकला होता. 50 धावा संख्या जोडली जाते ओम साई बँड्रा टीमची. 1/50. नागेश वाडेकर आणि योगेश पवार हे दोन्ही मैदानावरती. काय फटकेबाजी चालू आहे. जेवढी परिस्थिती बिकट तेवढा योगेश पवार तिकट. ठोकला आणखी एक षटकार, 6 धावा.
योगेश पवार मिस्टर क्रिकेट रणजीपट्टू पुन्हा तोच प्रयत्न होता. खरं तर कुणालबाई सरमळकर आणि योगेश पवार यांच्यात साम्य संघर्ष तर त्यांच्याही जीवनामध्ये त्या सर्व संघर्षाला बाजूला सरत आपल्या लोकांसाठी त्यांनी जे सहकार्य केले त्यांनी जे कार्य केलंय ते देखील पाहण्यालायक आणि योगेश पवारची देखील पाहण्यालायक आहे ती बॅटिंग. जबरदस्त कामगिरी. बाउन्सर इथे पुन्हा एकदा वेगवान चेंडू इम्रोजचा अडवू शकत नाहीये विकेट कीपर. डिक्लेअर स्वरूपात आणखी एक धाव. धाव फलक जाऊन पोहोचला आतापर्यंत 57 एक माफक धावसंख्या धाव फलकावरती ओमसाई बँड्रा टीम कडून या कोसळणाऱ्या पावसामध्ये. 2 चेंडू शिल्लक आहेत. इम्रोजच्या विरोधात एक षटकार खेचला योगेश पवारने. 57 धावा झाल्या. 14 चेंडू 33 वरती खेळतो योगेश पवार. बॅटची कडा मागे चाललाय चेंडू. एकच धाव इथे जोडली जाते. 58 धावा धाव फलकावर. अमोलदादा पवार युथ फाउंडेशन आणि हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे दोन्ही टीमला विनंती आहे टॉस करण्यासाठी आपण त्वरित यावं. लास्ट बॉल आहे. आणखी एक धमका पाहायला मिळेल का? 58 लास्ट बॉल. योगेश पवार प्रयत्न तर करतोय. हवे त्या चेंडू इम्ब्रोज कॅच खाली आणि इथे झेल सुटलाय. दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेताना योगेश पवार मात्र बाद होतोय. परंतु जिथे गोलंदाजांचा बोलबाला होता गोलंदाजांनी मक्तेदारी सिद्ध केली होती अशा खेळपट्टीवरती अशा स्पर्धेमध्ये कोसळणाऱ्या पावसामध्ये बॅटिंग मधून आग लावण्याचं काम केलं ते योगेश पवारने. 15 चेंडू 34 धावसंख्या कुठल्या त्यामध्ये 4 षटकार खेचले. ही बॅटिंग आवडली असेल मिस्टर क्रिकेट योगेश पवारची तर एकदा जोरदार टाळ्यांनी त्याचं आपण स्वागत करूया. जबरदस्त कामगिरी राहिली धर्मवीर चषकामध्ये ती योगेश पवारची. 5 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय आणि धाव फलक आहे ते 59 आणि 60 धावसंख्येचं लक्ष ठेवण्यात आलंय मनीष 11 झारग्राम संघाच्या विरोधात. कुठेही जाऊ नका मित्रांनो. योगेश पवारचं हल्ला तुम्ही पाहिला परंतु पुढच्या सत्रामध्ये तेवढीच तगडी बॅटिंग लाईनअप आहे ती मनीष 11 झारग्राम टीमची. केतन आहे त्या टीम मध्ये, फरदीन या टीम मध्ये, श्रेयस आहे, आकाश आहे, भली मोठी स्टारकास्ट या टीम मध्ये. चांगला तगडा संघर्ष होईल या मॅच मध्ये. कुठेही जाऊ नका. आनंद घेत राहा धर्मवीर चषकाचा. परंतु जशी दुसऱ्या डावाला सुरुवात होईल मायक्रोफोन वरती जोडले जातील जयजी भोसले. तत्पूर्वी आपण जाऊया डीजे मास्टर कडे. ऐकत होतात. धन्यवाद चंदू सर. शिवसेना विभाग क्रमांक 7 विभाग प्रमुख व कामगार नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचे विश्वासू शिलेदार. हॅलो
नक्कीच धर्मवीर चषक आपण पाहतोय, परंतु डीजे दादासाठी टाळ्या वाजू द्या मित्रांनो, कारण गुरु शिष्याचं नातं असतं. आनंद दिघे साहेबांच्या तालमीत ज्यांनी आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून जे काम करतायत, गोरगरिबांचे नाथ, अनेक महाराष्ट्रात योजना येत आहेत आणि डीजे दादाने साऱ्या प्रेक्षकांना नक्कीच सुमधुर संगीत ऐकवलं. नक्कीच कारण गुरु शिष्याचं नातं असतं मित्रांनो. ठाण्याचा किंग मेकर म्हणून महाराष्ट्रात इतिहास घडला आणि त्याच तालमीत कुणालभाई सरमळकर बँड्रामध्ये भगवा झंझावात होतोय. क्रिकेटच्या माध्यमातून आलेल्या तमाम मायबाप क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. या मॅच कडे आपण वळूयात. उत्तरार्धाकडे 60 धावसंख्येचं लक्षाचा करायचं आहे. पाटलाक आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन नेक्स्ट मॅच हे लक्ष वेधूयात. अमोलदादा पवार युथ फाउंडेशन बांद्रा आणि त्याच्या अगेन्स्ट केल हमराज मृत्युंजय पुणे. मी दोन्ही संघांच्या कर्णधारांचं लक्ष वेधन. कृपया व्यासपीठाशी संपर्क साधा. दोन्ही टीम अमोलदादा पवार युथ फाउंडेशन बांद्रा, हमराज मृत्युंजय पुणे. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट नेहमीच ज्या खेळाडूला हवं असं वाटतं आणि पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच खोऱ्याने धावा गोळा करणारा, डावखुऱ्या हाताचा एक विध्वंसक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्या खेळाडूला पाहिलं जातं तो दिनेश कांबळे अर्थात दिनू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. तर त्याच्या साथीला या टेनिस क्रिकेट विश्वातील सर्वाधिक श्रीमंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं 34 मालिकेवरच्या बाईक, 5 कार ज्याच्या नावावरती पाहायला मिळतात तो डोंबिवलीचा वंडर बॉय केतन वामन म्हात्रे बादशाह मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. केतन म्हात्रे तर त्याच्या विरोधामध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल आर्यन भोईर, ज्याला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्कवरती. आर्यन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. आर्यनने हल्लीच्या घडीला आपण पाहिलं ना तर स्वतःच्या गोलंदाजीवरती एक वेगळं प्रभुत्व निर्माण केलंय. हातभर वळण घेणार आहे त्याचे चेंडू आणि अगदी त्याच वेळेला चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करत असताना बल्याच खेळाडूंना ज्याने लेझिम खेळायला भाग पाडलं असा गोलंदाज आर्यन भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. आर्यन भोईर पहिला बॉल. उत्तरार्ध सुरुवात झाली आहे. रणशिंग फुंकलेत. पहिल्या बॉलवरती आक्रमण केलंय. केतन वामन म्हात्रेच्या बॅट मधून येतो हा षटकार. बाय केतन म्हात्रे. जिगर वालों को डर से कोई वास्ता नहीं होता, हम वहां भी कदम रखते हैं जहां कोई रास्ता नहीं होता. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा. पाऊस धो बरसतोय. समोर जर डोळे उघडून उभे राहून जर पाहिलात ना तर पावसाचे जोराने चपके लागतील इतका पाऊस बरसतोय. परंतु अशा परिस्थितीमध्ये काय स्ट्रोक आलाय केतन म्हात्रेच्या बॅटमधून. केतन म्हात्रेने ठोकलेला हा षटकार कुठे ना कुठेतरी सांगून जातोय आतिशबाजी की सुरुवात आपने की थी, खत्म हम करेंगे. आणि त्याच्या बॅटमधून येणारा षटकार इथे पहिल्या बॉलवरती पाहायला मिळाला. उद्वेसीच्या बाहेर हा चेंडू रूम दिला होता. कट करण्याचा प्रयत्न. रन्स मिळते इथे. एक सिंगलच्या मदतीने धावफलकावरती धावा त्या 7. सुरुवातीला आपण पाहिलं पूर्वार्धाचा एकंदरीत विचार केला तर योगेश पवारने खेळलेला खेळ हा 16 चेंडू 35 धावांची नीडर विस्फोटक इनिंग जी मात्र पाहायला मिळाली. आणि अफलातून खेळाच्या जोरावरती रवी लिंगाला जो शून्यावरती बाद झाला. परंतु नागेशने चांगल्या रीतीने साथ दिली. नागाने 12 बॉल 17 धावांची खेळी केली. खर्चिक राहिला सुलतान 26 धावा 2 षटकामध्ये त्याने खर्च केलेला पाहायला मिळाला. आर्यन भोईरच्या जर इंस्टाग्राम हँडलवरती तुम्ही जाल ना तर त्याने एक स्वतःची टॅगलाईन बनवलंय. एकटा स्वतःचं नाव कमवेन. उद्वेसीच्या बाहेर खोलावर टाकण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा घेत थेट यष्टिरक्षकाचा भेट चेंडूने इथे घेतलाय. आणि खऱ्या अर्थाने या क्रिकेटच्या दुनियेमध्ये किंवा आयुष्यामध्ये एकट्याने सारं काही करायचं असतं. येणाऱ्या अडचणींना पादाक्रांत करावं लागतं. संकटांवरती मात करावी लागते आणि ती आर्यनला करावी लागेल.
हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर होता, उसळी घेणारा इथे गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. नो बॉल अतिरिक्त धाव इथे प्राप्त होईल. केतन मात्रेला आणखीन एक संधी असेल की त्याच्या बॅट मधून मोठा फटका इथे पाहायला मिळेल का. हमराज मृत्युंजय पुणे टीम कर्णधाराचं लक्ष वेधूयात की आपण उपस्थित व्हावा. हा चेंडू जो मात्र घोषंकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होता, फ्री हिटचा बॉल होता. रन्स आली घोषंकित क्षेत्रामधून 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा 5 षटकांमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये जिथे आपण पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये रन्स आलेल्या आहेत ते केवळ 9. हा चेंडू देखील कमी गतीने पाहायला मिळाला. सुरुवातीच्या चेंडूवरती पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. असं कुठे ना कुठेतरी वाटलं होतं की हे षटक मोठं बनवण्याचा प्रयत्न करेल, परंतु हा आर्यन भोईर आहे. आर्यन भोईर या पद्धतीने गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. त्याला जर का टप्पा गवसला ना तर ज्या टप्प्यावरती तो एक चांगल्या धाटणीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाली, ज्या वेळेला त्याला लय सापडल्या प्रतिस्पर्धी कोणी आहे त्याची कदापि त्याला भय वाटत नाही, असा आर्यन भोईर गोलंदाजी करतोय. आर्यन भोईर चांगल्या टप्प्यावरती त्याने चेंडू हातात असताना पाहायला मिळाला. 9 धावा धावपलकावरती आहेत. आस्किंग रन रेट 12 आहे. केतन मात्र एकंदरीत या गोष्टीचा विचार करेल की 9 वनल्यात 3 कशा गोळा करता येतील याच्याकडे लक्ष त्याचं असेल, किंवा तो कोणत्या मनस्थितीने बॅटिंग करतोय पाहावं लागेल. फटका फसला बॅटच्या स्टिकरला. करण धुळे चेंडूच्या खाली आलाय. ज्या करण धुळेने अविश्वास चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा फॉर्म पुल केला ऑन साइडला बाउंड्री लाईन वरती, जिथे करण धुळेने एक चांगला झेल घेत असताना जोएली बदलापूरच्या खेळाडूने इथे पाहायला मिळाला. चला नेक्स्ट मॅच अमोलदादा पवार युथ फाउंडेशन बांद्रा टीम कर्णधार चला या टॉस करण्यात येईल. हमराज मृत्युंजय पुणे टीमचा कर्णधार उपस्थित आहे. बॅटर बांद्राचा वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. श्रेयस जिथे विद्याधर कदम मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. आज या मैदानाने त्याला खूप काय दिलं. रात्रीच्या अंधारामध्ये अगदी ऑफिसवरून येत असताना इथे सराव करावा आणि तदनंतर घर गाठावं अशा स्वरूपाचा क्रिकेटची प्रॅक्टिस करणारा या मैदानावरती ज्याने सराव करत असताना नेहमीच मोठमोठे षटकार ठोकलेत. खडा ज्याला अनुभव आहे या मैदानाचा तो बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीमध्ये फेरबदल, दुसरं षटक. ते सर एक टॉस घेऊयात आपण. एक महत्वाचा सामना आहे त्याचा टॉस या ठिकाणी बाकी आहे. ऋषी जोरी यांचा हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे आणि अमोलदादा पवार बांद्रा यांच्यामध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल. आमचे दोन्ही अतिथी मान्यवर कैलास येरुणकर साहेब आणि सर अमोलदादा पवार आणि 2 बाहुबली कॅप्टन आहेत इकडे, अमोलदादा पवार बांद्रे आणि कोथरूड पुणे ऋषी जोरी सर. हिट कॉल केलाय आणि हेड्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्पर्धेच्या सुरुवातीला दोन्ही कॅप्टनला चांदीचं नाणं दोन्ही कॅप्टनला दिलं जाणार आहे आणि दोन्ही कॅप्टनची चांदी आहे इकडे. मॅच सुरू आहे त्यामुळे जास्त वेळ काय आपण घेणार नाही आहोत. फक्त डिसिजन या ठिकाणी अमोल सरांना मी फलंदाजी करण्याचा निर्णय अमोलदादा पवार बांद्रे या टीमने घेतलेला आहे. तर क्षेत्ररक्षणासाठी हमराज मृत्युंजय कोथरूड पुणे येईल. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 2 रसल चीता कॅम्पचा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. धावपलकावरती धाबा आहेत त्या 10. 60 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दिनू ऑन अ स्ट्राईक. दिनू कांबळेने या पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच चांगल्या रीतीचं प्रदर्शन करत असताना तो पाहायला मिळाला. पुढचा बॉल
यावेळेला डाऊन द ग्राउंड केलाय दिनू कांबळेच्या बॅटमधून फटका मिस टायमिंग आहे, परंतु सरळ ड्रॉल होत असताना पाहायला मिळाले फटक्यामध्ये वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेला धर्मवीर चषक 2024 आपण पाहत आहोत आणि इथे प्रत्येक चेला गुरुवरती इथे हावी ठरत असताना पाहायला मिळतोय की काय ज्या पद्धतीचं प्रदर्शन आपण पाहिलंय. दिनू कांबळेने एक चांगल्या दर्जाचं प्रदर्शन करत असताना पाहायला मिळाला. त्याच्या बॅटमधून षटकार आला. त्याची बॉडी लँग्वेज इथे आपण स्क्रीनवरती पाहतोय ज्या पद्धतीने त्याने स्ट्रोक खेळल्यानंतर पाहायला मिळतोय. परंतु आर्यन भोईरने याआधी विकेट मिळवल्यानंतर त्याचं सेलिब्रेशन काहीसं निराळं होतं. जलदगती गोलंदाज द्रुतगती गोलंदाजाची देहबोली ही नेहमीच आक्रमक असायला हवी आणि ती त्याची पाहायला मिळते. पहिल्या बॉलवरती षटकार ठोकला होता त्याने, पुढे 9 धावा खर्च केला. पुढच्या 5 बॉलवरती त्याने केवळ 3 धावा दिल्या. 16 धावा धावफलकावरती आहेत. दिनू खोलात टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, परंतु स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडूला फील्ड करेल रसल. तद्वर मात्र कोणती धाव घेण्याची संधी मुभा दोन्ही फलंदाजांना नाही आहे. 12च्या करंट रन रेटने रन्स गोळा करायच्या होत्या अशा परिस्थितीमध्ये आता मात्र करंट रन रेट 10.67 दर्शवतोय आणि आस्किंग रन रेट जो आहे ना तो आता वाढू लागलाय. 60चा करायचा होता. पाठलाग 16 धावा धावफलकावरती आहेत आणि जिथे मनीष 11 झारग्राम टीम थोडीशी बॅकफूट वरती कुठे ना कुठेतरी पाहायला मिळते की काय. लडखडती सुरुवात केली आहे या इनिंगची. हा चेंडू देखील खाली राहिला. बॅटची यातली कट घेतोय. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक घेतोय त्या ठिकाणी. रवी लिंगाला मॅडी फेकी करेल. तद्वर मात्र काय घडतंय. नो बॉल, नो +1 अशा धावा इथे मिळतील त्या 2. मनीष 11 झारग्राम या टीमचा एकंदरीत आपण विचार केला ना तर हा संघ ना सुरुवातीला कोसळतो परंतु तदनंतर उसळतो एखाद्या कारंजाप्रमाणे. आणि खऱ्या अर्थानं इथे उसळणं आणि कोसळणं ह्या क्रिकेटरच्या रक्तामध्येच असायला हवं. धावा मिळाल्या त्या 2 धावफलकावरती. रन्स आहेत 18 रन्स ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती आहेत. फ्री हिटचा बॉल. रसल स्ट्राईक इन वरती श्रेयस पहिला बॉल फेस करेल. पहिला बॉल बिग 1 इथे श्रेयसला साठी पाहायला मिळतोय. रन्स इथे प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळेल. इथून केवळ 1. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहतोय ना अमोलदादा पवार युथ फाउंडेशन बांद्रा या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. खोलात टाकण्याचा प्रयत्न. लोड फुलटोस बॉल पिक केलाय ऑन साइडला. लॉंगेस्ट 6 चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दिनू कांबळेच्या बॅटमधून षटकार. मराठी गीतांची मैफिल इथे सजवली जाते आणि एक चांगलं कामकाज अजय राणे यांच्या माध्यमातून देखील आपण पाहत आहोत. सुभाष साऊंड्स अँड सर्व्हिस यांच्या माध्यमातून षटकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. दिनू कांबळेच्या बॅटमधून 25 धावा धावफलकावरती आहेत. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाशी उंच उडायची, गड्यात तयारी ठेव रमणाची, कधी झुकायची आणि कधी नडायची. नडावा लागेल इथे दिनू कांबळेला. जो रन रेट हवा होता ना तो प्राप्त झालाय. हा फटका देखील डाऊन द ग्राउंड केलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. जजमेंट चांगलं आहे. टीपला झेल संपलाय दिनू कांबळेचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 बाद.
कुणालभाई सरमळकर यांचे हितचिंतक, खारदांड्याचे दिलदार मनाचे राजे म्हणून त्यांना पाहिलं जातं. एक असा दिलदार मनाचा राजा ज्यांचं क्रिकेट खेळावर प्रेम आहे, परंतु भाईंचे हितचिंतक आज या ठिकाणी मोहम्मद भाई तसेच संतोष ठाकूर यांनी आपला वेळ काढून इथे उपस्थित राहिले, त्याबद्दल नक्कीच धन्यवाद असतील. असंच क्रिकेट खेळावर प्रेम राहू द्या आणि कुणालभाई सरमळकर यांना तुमची साथ राहू द्या. पंचवीस धावा धावफलकावरती आहेत. 2 खेळाडू बाद झाले आहेत. जिथे 60चा पाठलाग करत असताना अजूनही या मॅच मध्ये आवश्यकता आहे ती 35 धावसंख्येची येणाऱ्या 18 बॉलचा खेळ शेष आहे. पहा तुडुंब गर्दी, प्रेक्षक आणि प्रेक्षक. आज आपण पाहिलं ना तर सकाळी काही काळ दडी मारली होती पावसाने, परंतु तदनंतर पाऊस पुन्हा एकदा बरसू लागलाय आणि चहूबाजूला हे तुम्ही पाहताय प्रेक्षक वर्गाला, जे प्रेक्षक वर्ग आज रविवारचा दिवस एन्जॉय करतात पावसाला आणि एन्जॉय करतात या मॅचला देखील. न्यू बॅटरिंग मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळत आहे, ज्याची फलंदाजी नेहमीच बहरात येत असताना पाहायला मिळते. स्लॉक स्वीप जसे नेहमी चर्चेचे विषय राहतात, मिस्टर 360 म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं फरदीन रफीक काझी बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. फरदीन काझी आणि श्रेयस कदम 2 मुंबापुरीचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. मुंबापुरीच्या खेळाडूंना ना एक बिरुदावली आहे, खडूस म्हणून त्यांना जाणलं जातं. खडूस या गोष्टीसाठी की त्यांचे सद्गुण ओळखले जातात, कारण खेळाडू जे असतात ना धावा किंवा विकेट आणि विजय सहजी प्रतिस्पर्ध्याला देत नाहीत, म्हणून मुंबापुरीच्या खेळाडूंना खडूस वृत्तीचे खेळाडू मानलं जातं. हा बॉल उजव्या यष्टीवरती पाहायला मिळतोय. आर्यन भोईरच्या माध्यमातून हाताळण्यात आला होता. आर्यन भोईरने विकेट मिळवली होती. शेवटच्या बॉलवरती पहिल्या षटकाच्या सुरुवात केली अवांतरने. संघाची धावसंख्या अतिरिक्तच्या मदतीने 26 धावा धावफलकावरती आहे. 34 ची आवश्यकता आहे. 18 बॉलचा खेळ शेष. 18 चेंडू 34 धावा. आर्यन भोईर उजव्या एसीच्या बाहेर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. रूम दिला होता उजव्या एसीच्या बाहेर कट करत ड्रिल करून दाखवत असताना श्रेयसला आपण पाहत आहोत. मोठा फटका खेळण्यापासून वंचित ठेवलंय श्रेयस सारख्या बॅटरला. रन्स आलेला नाहीये पहिला चेंडू, जो मात्र अनलिगल राहिल्यानंतर लीगल डिलिव्हरी हातात असताना डॉट बॉल आलाय. 2 फ्रेम मध्ये आपण पाहतोय. ही प्रो लीगची किंमत आहे आणि ज्या वेळेला तुमच्याकडे बेस्ट टेक्निकल म्हणून टीम ज्या वेळेला असते ना त्यावेळेला या साऱ्या गोष्टी पाहायला मिळतात. आज विविध अँगलने आपण या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण पाहतोय. अगदी त्याच वेळेला विपुलजी पांडुलकर यांची किमया पाहायला मिळते की एकाच स्क्रीनवरती तुम्ही 2 फ्रेम मध्ये दोन्ही बॅटर आणि बॉलरला एकाच वेळेला पाहताय. ही सारी किमया तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळते. हा बॉल उजव्या एसीच्या बाहेर खाली राहतो. यसी रक्षकाचा वेध घेतलाय, जो मात्र आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलेत लगातारचे 2. हे प्रेशर क्रिएट करतील, कारण हे षटक कुठे ना कुठेतरी एका खेळाडूला एका गोलंदाजाला टार्गेट करावं लागणार आहे आणि म्हणून की काय त्याचे प्रयत्न तुम्हाला करावे लागतील. धावफलकावरती 26 आहेत. 2 खेळाडू बाद. 34ची आवश्यकता. मिस टायमिंग. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. इथे मात्र चांगला चालला चेंडू फळीचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मेळ. आणखीन एक खेळाडू बाद. हुसेन शेखने एक चांगला झेल जो मात्र मिड ऑफला टिपत असताना पाहायला मिळतोय. एका मागोमाग एक खेळाडू इथे बाद झालेत. एका मागोमाग एक खेळाडू बाद होत आहेत. एक चांगला खेळाडू मैदान सोडतोय, दुसरा चांगला मैदानाच्या आतमध्ये येतोय. न्यू बॅटर इन रायगड जिल्ह्याला प्रतिनिधित्व करत असताना उरण तालुक्यातील पुंडे गावचा खेळाडू प्रथमेश मात्रे मैदानाच्या आतमध्ये पिट्टू बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने आणखीन एक लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पिट्टूला आपण पाहतोय. धावफलकावरती धावा आहेत त्या 26. 3 खेळाडू बाद झालेत. अडचणी वाढू लागल्यात आणि या अडचणीमध्ये भर टाकणारं एक मात्र नाव आहे आर्यन भोईर. आर्यन भोईरने अफलातून गोलंदाजी केली आहे. आर्यन भोईरने अद्याप 9 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात आणि दुसरं षटक तो हातात असताना पाहायला मिळतोय. या 4 बॉलमध्ये
जिथे कमी दाबा त्याने अद्याप खर्च केलेल्या पाहायला मिळाल्यात. एक अवांतर धाव या षटकामध्ये देखील आली आहे. पिट्टू न्यू बॅटर इन, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर इन वरती आहे. पुढचा बॉल उजवे यसीच्या बाहेर. स्वागत केलंय, स्वागत आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा नगरी वांद्रे पूर्व मध्ये आपलं पिट्टू असं सांगण्याचा प्रयत्न आर्यन भोईरने इथे केलाय. हाफ ट्रॅकर बॉल हाताळला आणि उजव्या यशीवरती जो मात्र वेगवान पाहायला मिळतोय. गोलंदाजाला दंडित होत आहे. एक्स्ट्रा रन इथे येत असताना दोन्ही बॅटर्सचे आपण हावभाव पाहतो. एकंदरीत गोलंदाज आणि फलंदाजाचे उजव्या यशीच्या बाहेर स्क्वेअर कट केला. रन्स मिळेल पुन्हा एकदा एक. एकेरी दुहेरीने स्कोर कार्ड हलतं ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येतो. आघाडीचा बॅटर केतनने सुरुवात चांगली केली. 7 बॉल 7 धावा. पहा ना, केतनने सुरुवातीचा पहिला बॉल षटका ठोकला होता. पुढच्या जिथे 6 बॉल वरती त्याने केवळ 1 धाव बनवली. काय गोलंदाजी केली असेल ती आर्यन भोईरने. त्याच्या विरोधामध्ये पाहणं जोगे राहिलं. एकंदरीत आपण पाहिलं तर दिनेश कांबळेचा विचार केला. 6 बॉल 14 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. तदनंतर बाद होणारा खेळाडू श्रेयश कदम राहिला, ज्यांनी 5 बॉल मध्ये केवळ 1 धाव गोळा केली आणि संघाला प्रेशर मध्ये आणलं. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती 28 धावा धावफलकावरती मात्र पाहायला मिळतात. यावेळेचा बॉल खाली राहिला. वेगवान चेंडू इथे पाहायला मिळतोय. चेंडू एक्झॅक्टली कुठे ट्रॅव्हल झाला याची शहानिशा केल्यानंतर जिथे धावा गोळा करत येत असताना पाहायला मिळतात त्या 2 संघाची धावसंख्या या दुहेरीच्या मदतीने धावफलक वधारेल जाऊन पोहोचते. 30 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊयात. असा गेलो आणि असा आलं एक मधुर संगीत ऐकू. धन्यवाद. माझ्यापूर्ण जयेश भोसले सरांचा आवाज आपण ऐकतोय, परंतु जयेश सर, एक जबरदस्त मॅच चालू आहे. पाऊस कोसळतोय आणि कोसळणाऱ्या पावसामध्ये मागील वर्षीचे उपविजेते ओमसाई बांद्रा ज्यांनी मात्र 60 धावांचं आव्हान ठेवलंय. पहिल्या 3 षटकात 3 विकेट गेल्यानंतर 30 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 12 बॉलमध्ये 30. आणि मागील मॅच जर पाहिली तर जास्त धावांमध्ये देखील मॅच रंगली शेवटच्या बॉलपर्यंत. आणि मला वाटतं ही मॅच सुद्धा रंगेल, कारण प्रथमेश चांगल्या फॉर्मात आहेत. फरदीन काजीला या परिस्थितीचा चांगला अंदाज आहे आणि त्यामुळे येणाऱ्या 12 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता असणारी मॅच चांगलीच रंगात आली आहे. धर्मवीर चषकात मोईनने सुरुवात केली या षटकाची. अवांतर धावेने इथे सुरुवात होत असताना पाहायला मिळते. वाईट बॉल, एक्स्ट्रा रन इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अवांतरने सुरुवात झाली या षटकाची. 12 बॉल 30 ची आवश्यकता आणि अशा परिस्थितीमध्ये येणारा हा अवांतर धाव जी मात्र 12-29 वरती घेऊन जाईल, परंतु इथे पंचांच्या डिसिजनला चॅलेंज केलंय मॅडीने. रवी लिंगाला मॅडीने लगेचच DRS कॉल इथे. फिल्डिंग टीम वाईट बॉल आहे की नाही याची शहानिशा करण्यात येईल आणि त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे हा चेंडू रेफर करण्यात आलाय. हा बॉल वाईड आहे. वाईट बॉल इथे पाहायला मिळाला. उचळी ही जास्त होती. पहा जिथे रिप्ले मध्ये दाखवण्यात येत आहे प्रोलिंग ही अशी वाहिनी आहे ना, दूध का दूध पाणी का पाणी, आणि खऱ्या अर्थानं इथे सारं काही दर्शवण्यात येत आहे. फिल्डिंग टीमने DRS घेतला होता आणि तो इथे अनसक्सेसफुल राहिलाय. 31 धावा धावफलकावरती आहेत. उजव्या यष्टीवरती अफलातून नेत्रदीपक आकर्षक अद्भुत अविश्वसनीय स्ट्रोक फरदीन काजीच्या बॅटमधून षटकार. नो बॉल इथे चेक करण्यात येईल. फरदीन काजी मैदानाच्या आतमध्ये हर दिन फरदीन
काय स्ट्रोक आला त्याच्या बॅटमधून उजव्या यशीवरती डीप एक्स्ट्रा कव्हरला जो मात्र खेळलेला हा फटका. एक्स्ट्रा कव्हरला हा जो कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला ना, मुंबापुरीची क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षाही देखणा होता हा कव्हर ड्राईव्ह आणि त्याच्यावरती षटकार अर्जित केलाय. नो बॉल आहे की नाही डिसिजन अजूनही पेंडिंग आहे. या मॅच मध्ये खूप काय पाहायला मिळतंय, उतार चढाव या साऱ्या गोष्टी पाहिल्या जात आहेत. ओव्हर स्टेपिंग केली आहे की नाही गोलंदाजाने याची शहानिशा होतीये. धाव फलकावरती धावा 31 आहेत. या बॉलचा रिझल्ट येणं अजूनही बाकी आहे. मॅच चांगली होणार, सामना शेवटच्या बॉल पर्यंत जाईल का, 60चा करायचा पाठलाग. अशा परिस्थितीमध्ये फरदीन काझीने आता मात्र मोर्चा बांधणी केली आहे, मोर्चा हाती घेतलाय आणि इथे नो बॉल आहे. नो बॉल, कहानी में ट्विस्ट, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. षटकार आला नो बॉल वरती. मी कौतुक करेन अमितजी गोलतकर सरांचं. राष्ट्रवादी चषक ज्याच्या नावावरती प्लेअर ऑफ द टुर्नामेंटची कार आहे आणि मुंबापुरी मधून येत असताना या खेळाडूने अविश्वसनीय इनिंग साकारलेल्या पाहायला मिळाल्यात. नीड रनदादामध्ये बॅटिंग करणारा खेळाडू फरदीनच्या बॅटमधून षटकार आलाय. त्याला लय गवसले, त्याला सूर गवसलाय. पुढचा बॉल उजव्या यशीच्या बाहेर आणखीन एक स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. गली रिजन मध्ये चेंडू मात्र ट्रॅव्हल होते, रन्स मिळते ती एक. फरदीन काझी स्वतःवरती नाखुश आहे, त्याचे रिॲक्शन पहा. हा चेंडू मोठा स्ट्रोक तो खेळू शकत होता, हताश निराश झालाय, परंतु तो सामना सोडायला काही तयार नाहीये. रन्स मिळाले, एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते जिथे 39 धावा. धाव फलकावरती 39 रन्स ऑन दी बोर्ड. 39 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू उजव्या एसीवरती हाफ ट्रॅकर राहिला, कानाजवळून फुंकर मारत असताना थेट यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल. मोईन एक तेरी तो एक मेरी हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेटचा खेळच असा आहे जिथे मात्र काही चेंडू गोलंदाजाचे तर काही फलंदाजाचे राहतात. पुढचा बॉल यावेळेला प्रॉपर टायमिंग केलं. ऑन साइडला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल निसटलाय. योगेश पवारच्या हातातून झेल निसटणं हे चित्र फार दुर्लभ आहे. त्याच्या हातातून कदापि झेल निसटलेले नाहीयेत, परंतु धावांची चोरी. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, अडचणी वाढू शकतात. फरदीन काझी महत्वाचा खेळाडू आहे. जर इथे तो जर का विकेट मिळाली असेल, फरदीन काझी स्वतः निघालाय, मैदान सोडण्यासाठी तयार झालाय. जर कदाचित विकेट इथे फरदीन काझीची मिळाली तर सामना अजूनही बनू शकतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या बाजूने मॅच झुकेल. ओम साई बांद्रा गत वर्षीचे उपविजेते हावी ठरतात गत वर्षीच्या विजेत्या संघाच्या विरोधात. मैदानाच्या आतमध्ये चुरशीची लढत आपण पाहतोय, चुरशीचा सामना आपण पाहतोय. कोणताही खेळाडू मैदान सोडायला तयार नाही, कोणाला हार मंजूर नाही. फरदीन काझी बाद. आणखीन एक विकेट, आणखीन एक धक्का. फरदीन काझी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. रंगलेला आपण पाहिलं. खेळपट्टीवरती हे सारं काही थरार नाट्य रंगत असताना पाहायला मिळालं. ग्लोव्ज आणि रवी लिंगाला याची काहीतरी एक विशेष कहाणी राहिली चंदू सर, कारण ग्लोव्ज ज्या वेळेला परिधान करून आपण रवी लिंगाला यष्टांच्या पाठीमागे पाहिलं, एक विशेष त्याचं प्रेम राहिलंय रवी लिंगालाचं ग्लोव्ज वरती. कारण एक सामना असाही डोळ्यासमोर येतो की ज्या ग्लोव्ज मुळे संघाला एका मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं होतं. तोच रवी लिंगाला यष्टांच्या पाठीमागे, परंतु ग्लोव्ज नंतर त्याने ग्लोव्ज रिमूव्ह केला, लगेचच फरदीनला बाद केलं.
इथे विकेट मिळवण्यामध्ये तो यशस्वी राहिला. धाव फलकावरती धावा आहेत त्या 41. 4 खेळाडू झालेत ते बाद. 41ला 4. 19ची आवश्यकता. या मॅच मध्ये येणारे बॉल तुमच्याकडे शेष आहेत ते 9 चेंडू आणि विजयासाठी 19ची गरज. 9 गेंदे 19 की जरूरत. आकाश उजव्या बाहेर. इथे मात्र कॉट बिहाइंड. 1 मोर विकेट डाऊन. आकाश चिंदारिया आला. आकाश चिंदारिया गेला. कॅप्टन डी पास. खेळाडू बाद. मध्ये कमालीची गोलंदाजी मोहीनने केली आहे. विकेट मिळवल्यात, रन जरूर गेल्या असतील, तदनंतर विकेट मिळवत असताना तो पाहायला मिळाला. आणि खऱ्या अर्थाने एकंदरीत आपण पाहिलं ना तर या मॅच मध्ये पकड मजबूत केली आहे. आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय मात्रे मोन्या बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना, अलिबागचा खेळाडू बॅटिंग साठी येत असताना पाहायला मिळतोय. अक्षय पाटील मोन्या मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी येत असताना, अक्षय पाटील मोन्या बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतो. 41ला 5. एका मागोमाग एक खेळाडू बाद झालेत. अक्षयची बॅटिंग ही महत्वाची राहील या मॅच मध्ये, कारण कर्णधार बाद झालाय. प्रेक्षक वर्गाला विनंती करेन, आपली उपस्थिती अवर्णीय प्रार्थनीय आहे, परंतु पडद्यापासून थोडस दूर उभे रहा. आपका यहाँ आना बेहद अहमियत रखता है. थोड़ा सा पर्दे से पीछे खड़ी रहिए. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज पुन्हा एकदा मोहीन सज्ज होत असताना पाहायला मिळेल. 8 बॉल 19. मोन्यासाठी हा बॉल उजव्या बाहेर इथे पाहायला मिळाला. कर्णधार जसा बाद झाला ना, प्रेक्षक वर्ग एकच म्हणाला असेल, सरपंची तो चल दिया, अब कौन संभालेगा गाव की जिम्मेदारी. आणि संघ इथे अडचणीमध्ये आहे. येणारे चेंडू आहेत ते 7 बॉल आणि विजयासाठी 19ची आवश्यकता. 7 चेंडू आणि 19 धावा. हल्लीच्या घडीला एक गोष्ट चर्चेची विषय राहिली, जिथे मात्र आपण अक्षय पाटीलच्या बॅटमधून निघणारा षटकार पाहायला मिळाला, परंतु त्याची बॅट ही ब्रेक झाली होती. तोच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी. यावेळेचा चेंडू उजव्या बाहेर. आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. या षटकामध्ये 2 विकेट मिळवल्यात मोहीनने, आणि या षटकामध्ये 2 विकेट मिळवत असताना संघाला मॅच मध्ये घेऊन आला ओम साई बांद्रा. या टीमने या सामन्यामध्ये पकड मजबूत केली आहे, परंतु येणाऱ्या 6 बॉलचा खेळ विशेष आहे. 19ची आवश्यकता. कुठेही जाऊ नका मित्रांनो. कार्लस ब्रॅथवेटचा तो कारनामा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? तोवर एक छोटासा ब्रेक घेऊया, एक मधुर संगीत ऐकूया. कॅम्पचा आणखी एक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्क वरती येत असताना पाहायला मिळतोय. शेवटचा आणि अंतिम षटक. 6 बॉल 6 चेंडू आणि विजयासाठी 6 चेंडू आणि विजयासाठी 19 धावसंख्येची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 6 बॉल आणि 19 धावा. पिट्टू ऑन स्ट्राइक. 6 चेंडू 19ची आवश्यकता. मागील मॅच मध्ये या गोलंदाजाने शेवटच्या षटकामध्ये 14 धावा खर्च केल्या होत्या, परंतु बीता वो कल था. आज या मॅच मध्ये काहीतरी वेगळं घेऊन यायचंय. येणारे चेंडू आहेत ते 6 बॉल 19 धावा. प्रथमेश मात्रे ऑन अ स्ट्राइक. बॅटची लिडिंग एज घोषांकित क्षेत्र 5 बॉल 18ची आवश्यकता असेल. गतवर्षीचे उपविजेते एकाच मॅच मध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. गतवर्षी या संघाने NB अवध या टीम या नावाने संघ खेळत असताना पाहायला मिळाला होता, परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये मनीष 11 जारग्राम या टीम या नावाने हा संघ खेळतोय, परंतु गतवर्षीचे विजेते आता अडचणी वाढल्यात. हुसेनचा हा बॉल इथे जो मात्र आपण पाहिला
निर्धाव स्वरूपाचा आलाय. उर्वरित 4 चेंडूचा खेळ शेष. 4 चेंडू आणि 18ची आवश्यकता. बॅटची लिडिंग एज. आणखीन एक चेंडू हवेमध्ये. रवी लिंगाला चेंडूच्या खाली टिपला झेल. संपला फलंदाजाचा खेळ. नाही बसत धावसंख्येला मिळेल. काय चालला हा खेळ. तीन चेंडू आणि 18ची आवश्यकता असताना आशिष मेहरोल नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येत असताना पाहायला मिळतोय. आशिष मेहरोल येणारे 3 बॉल आणि विजयासाठी जिथे 18ची गरज आहे. इतिहास रचावा लागेल. इतिहासाचे साक्षीदार आपण सारे काही बनू का. येणारे 3 बॉल 18ची आवश्यकता. आशिष ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू जिथे मात्र वेगवान इथे पाहायला मिळाला. घोषांकित क्षेत्र. मॅचची औपचारिकता शेष राहील कारण येणारे 2 बॉल 17ची गरज. 2 चेंडू आणि 17 धावा. वेगवान चेंडू तो मात्र पाहायला मिळाला. रवी लिंगालचे आय सेट्स किती स्ट्रॉंग आहेत पहा. चेंडू एक्झॅक्टली कुठून ट्रॅव्हल झाला हे त्याने जाणलं. विजयासाठी 2 चेंडू आणि 17ची गरज. हा बॉल मॅच लिडिंग एज. आणखीन एक घोषांकित क्षेत्र. मॅचची आता मात्र केवळ औपचारिकता शेष आहे. पराभूतीच्या गर्दछायामध्ये गतवर्षीचे विजेते इथे अडकलेले पाहायला मिळतात. मनीष 11 झारग्राम टीम सध्याच्या घडीला अडचणीमध्ये सापडली आहे. 1 बॉल विजयासाठी 16 धाव संख्येची आवश्यकता. हा कमी गतीने टाकला गेलेला बॉल मॅच इथे जिंकली आहे. ओम साई बांद्रा या टीमने या सामन्याला जिंकलंय आणि एक घवघवीत यश संपादन करत असताना सकारात्मक सुरुवात गतवर्षीप्रमाणे याही वर्षी या संघाने केलेली पाहायला मिळते. डीजे दादाची साथ आहे म्हणूनच या क्रिकेटच्या खेळाला एक या ठिकाणी आपल्या या क्रिकेट सामना म्हणजे धर्मवीर चषकासाठी उपस्थित राहिलेले सर्व मान्यवरांचा सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य. म्हणूनच भाईंचे हितचिंतक, खारदांड्याचं दिलदार मनाचे राजे म्हणून ज्यांना पाहिलं जातं आणि क्रिकेट खेळावर ज्यांचं प्रेम राहिलं असे मोहम्मद भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शाल आणि सन्मान देऊन या धर्मवीर चषकात सन्मान केला जातोय. नक्कीच भाईंचे हितचिंतक आहेत आणि त्यांचं क्रिकेट खेळावर प्रेम राहिलंय मोहम्मद भाईंचा. मी इतर प्रेक्षक वर्गाला विनंती करेन, चला मैदान खाली करून घ्या. चलिए जो बच्चे अंदर गए मैदान के अंदर चलिए बाहर आइए जल्द से जल्द. संतोष ठाकूर यांचा सन्मान केला जातोय.